आतापर्यंत जे तुमच्यातला प्रत्येक जण बोलत होता त्यांनी प्रत्येकाने आपापल्या आयुष्यातला आनंदाचा क्षण सांगितला. दुःखाचा क्षण मी आठवायला सांगितला तुम्हाला, फक्त सांगायला कोणालाच सांगितला नाही. कारण आज आपण इथे सगळेजण खरं सांगायचं तर आनंदी होण्यासाठी जमलेलो आहोत. आणि त्याबद्दल मी बोलताना असं बोललो की आपल्यातल्या प्रत्येकाने स्वतःच्या जीवनामध्ये आनंद चाखलेला आहे. आनंदराव बरोबर ना? प्रत्येकाला आनंद दिलेला आहे देवानी. मग आता ह्याच्या पुढे आपल्याला चॉईस दिलाय देवानी. आज लावली आहे का रे कोणी इथं? तर नाही लावलेली कोणी. लावली आहे का योगेश? मग इकडे तिकडं काय बघतोय? हा, शेख तू आपनी देख बर का. विषय असा चाललाय मित्रांनो, नाउ इट्स अ टाइम टू चेंज द डायरेक्शन ऑफ आवर लाईफ. आपल्या आयुष्याची दिशा बदलायची वेळ आलेली आहे. आता परत जे चटके आपण आयुष्यात भोगले आपल्या वागण्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारचे चटके असतील. कोणाला तरी बायकोनी धरून उचलून मुटकुळं करून इतर रिहॅबमध्ये ऍडमिट केलं असेल, कोणाची तरी बायको तोंडावर थुंकली असेल, कोणाची तरी नोकरी गेली असेल, कोणालाही काहीही झालं असेल, कुठेतरी चार चौघात अपमान झाला असेल, काही होते. दारुड्याला काय रे, कुठेही गेलं तरी त्याला शेण खायची सवय असते. त्यामुळे त्यांनी शेण खाल्लं की परत ते जाते. मी नाही बाई त्यातली कडीला वाचली, पण तोंडाचा वास येतोच ना रे. शेण काय आणि दारू काय? बिनवासाचं शेण बघितलंय का अजूनपर्यंत कधी कोणी? नाही बघितलेलं. बिनवासाची दारू बघितली आहे का रे कोणी अजूनपर्यंत? बघितली आहे का? हात वर करा. नाही, अजिबात नसते. त्यामुळे आता आपण दारू न पिण्याबद्दल बोलत नसून आत्ता आपण आयुष्याला डायरेक्शन चेंज करण्याबद्दल बोलतोय. आता माझ्या आयुष्याची डायरेक्शन चेंज कधी होणार? तर ती आजचा दिवस होणार. मला करायची असली कुठली गोष्ट तर मला आजच करायला पाहिजे ना. आता आज किती तारीख आहे? 23 तारीख आहे नाही का? मी आता पुढच्या 23ला करीन असं म्हणून इथं बसून राहिलो तर लोक निघून जातील. मी आपला बावळट सारखा पुढच्या 23 तारखेची वाट बघत इथं बसेन आणि तोपर्यंत माझं 1 महिन्यानी वयही वाढलेलं असेल. आणि या 1 महिन्यात मी युसलेस सारख्या 23 तारखेची वाट बघत बसलो पुढच्या, म्हणून या महिन्याभरात आलेल्या संधीकडे मी दुर्लक्ष करीन. नाही नाही, आता ठरलंच आहे ना माझं पुढच्या 23लाच काम करायचं. ठरलंच ना. आता आज काय नाही, आता उद्या पण काय नाही, 3 तारखेला पण नाही, 22ला पण नाही, म्हणजे नाहीच ते यायला आधी. मग करणार कधी तू? म्हणून मला असं सांगायचंय की आपल्याला आयुष्याची जर डायरेक्शन चेंज करायची असेल तर ती आजचाच दिवस केली पाहिजे. आता कुठल्या तरी मूर्खाच्या मनात असा विचार येईल की आता मी पितोय का? तू जन्माला तेव्हा पितच होता का रे? नव्हता रे पीत. दारू पित नाही म्हणजे काय तू चांगलं वागतो असं नाही की. आपला विषय चाललाय
तो चेंज ऑफ डायरेक्शनचा चाललाय. आता आपल्याला काय करायचंय याच्यावरती इथे राहून शांतपणे विचार करायचाय. त्याला देवसाहेब कागदावर उतरवायचं आहे. कारण आपण चांगले आनंद बघितलेले आहेत असं प्रत्येकाने सांगितलं मला. कोणी बुलेट घेतली नवीन, कोणी मोटरसायकल घेतली, कोणी कार घेतली नवीन, प्रत्येकाने सांगितलं. म्हणजे आनंद प्रत्येकाने चाखलेला आहे. मग आता आपला आनंद कशात आहे हे अगोदर आपल्याला कळलं पाहिजे. आणि तो आनंद मिळवण्यासाठी आणि मिळालेला आनंद ऐकताय का हो तुम्ही, टिकवण्यासाठी, आनंद मिळवण्यासाठी आणि मिळालेला आनंद टिकवण्यासाठी प्रॉब्लेम आपला काय माहितीये का नीरजबाई? काय नीरज ना, नरेंद्र हा, आपण दारू सोडण्यात एक नंबर आहे. ती अक्काबाई परत चालू होतीये. नाही काय 100 वेळा म्हटलाय तू आत्तापर्यंत असं. इथं डोनेशनच्या सीट येत नाहीत. सगळे मेरिट लिस्टवाले बसले तिथं. त्यामुळे मी नाही बाई त्यातली सांगू नको मला. विषय असा चाललाय, आपल्याला सक्सेस मिळवता येतो, बरोबर आहे नो? आपल्यातल्या प्रत्येकाला सक्सेसफुल होता येतो. पण तो सक्सेस टिकवता येत नाही रे. मी दारूबद्दल बोलत नाहीये, मी गांजाबद्दल बोलत नाहीये, मी अविचारीपणाने वागण्याबद्दल बोलतोय. आणि ते दारू फिरू पिणं, गांजा ओढणं ते पराकोटीचं पुढचं टोक झालं. ते अविचारीपणाने वागण्याचं. म्हणजेच आता जो आपल्या हातात क्षण सापडलेला आहे. देवसाहेब तुम्हाला किती वर्ष झाली? 12 वर्ष झाली. त्यांनी तो क्षण नाही सोडला अजून. तो क्षण पकडून ठेवलाय त्या माणसाने. मला 25 वर्ष झाली. मी काय केलं? मागच्या शेअरिंग मध्ये सांगितलं तसंच. फक्त टिकून राहायचंय आपल्याला, विकेट पडू द्यायची नाहीये. तो क्षण सोडायचा नाही. विनायकराव तुमचं काय झालं? किती दिवस झाले? 7 महिने झाले. त्यांनी तो क्षण घालवलेला नाहीये. बॉल कसाही येऊ दे, आऊट नाही झालं म्हणजे झालं. मग एखाद्या बॉलला 4 मारता येते, एखाद्या बॉलला 6 मारता येते, एखाद्या बॉलला एक चोरटी धाव काढता येते, एखाद्या बॉलला स्टँडस्टिल उभं राहावं लागतं. हे चालू राहणार आयुष्याचा खेळ. सक्सेस हा आपण डिझाईन करून ठेवायचा. पण विकेट पडली ना की साला आपण 22 पावलं मागं जातो, असा माझा अनुभव आहे. विकेट पडली म्हणजे अविचाराने वागलो की. अविचार कशातनं सुचतो आपल्याला कोण सांगेल रे? अविचार कशात? मी दारू पिण्याबद्दल बोलत नाहीये, मी अविचाराने वागण्याबद्दल बोलतोय. वागण्याबद्दल म्हणजे मनात आलेल्या अविचारी विचाराला कृतीची जोड देणं, याच्याबद्दल बोलतोय मी. बोला योगेश भाई. स्ट्रेसनी काय झालं? स्ट्रेस आला तर काय होतं? काहीतरी रागराग होतो, हदवलता होते. त्यावर सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपण कोणालाही बदलायला जायचं नाही, आपण स्वतःच बदल करायचा. आपण सगळेच जण, मी पण ना, म्हणजे संपूर्णपणे टगे आहोत. आपण याला कोल्ला त्याला कोल्ला केलेले लोक आहे. पूर्णपणे निर्लज्ज आणि कोडगे आहे. नाहीये?
कोणाला वाटतंय मी फारच हळवाय हो असं कोणाला वाटतंय? त्यांनी करा हात वर, नाही तर सगळे माझ्याच सारखे आहेत. विषय असा चाललाय, कसलाही स्ट्रेस बी झाला तरी आपल्या अंगावर घ्यायची जरूर नाही. बदल दुसऱ्याच्यात करायला जायचं नाही. आपण स्वतः फ्लेक्झिबल राहायचं. बोला अजून काय? परिणामांचा विचार केला नाही, त्यामुळे आपली काय व्हायचं? अविचाराने वागणं व्हायचं. बघा त्यांनी परफेक्ट सांगितलं. त्या राहुलनी सांगितलं, मी कुठली स्टेप उचलताना परिणामांचा विचार, मी म्हणजे तो आणि मी दोघं, आपल्यातला प्रत्येक जण परिणामांचा विचार न करता आम्ही स्टेप उचलल्यामुळे आम्हाला अनेकदा यश मिळालं नाही. आणि मग ते एवढं मोठं घुसलं आणि मग ते निघता निघना. आणि मग यावेळेला कडेवर पण घेईना कोणी. कारण आतापर्यंत अनेकदा अविचाराने वागल्यामुळे अनेकांच्या कडेवर बसून झालेलं आहे आपलं. आणि त्यांना त्यांचं जीवन आहे ना रे. दरवेळेला तुला कोण कडेवर घेणार आहे? मी कडेवर घेणं फक्त आर्थिक म्हणत नाहीये. पैसे तर काय, पैसे हात पसरले की कोणी देतं. भावनिक आधार, कौटुंबिक आधार, अजून बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्याची आपल्याला गरज असते. आणि ते मोठं घुसलेलं असताना आपण परत कोणाकडे तरी इमोशनल ब्लॅकमेल करायला जातो. आणि आता आपल्याला कोणी कडेवर घेत नाही. त्याचं कारण आतापर्यंत तुला जितक्या वेळा कडेवर घेतलेलं आहे तेव्हा तेव्हा प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांच्या पोटात लाथा मारलेल्या आहेत. हे खरं आहे काय? ज्यांना खोटं वाटत असेल त्यांनी हात वर करा. एकचाही हात वर आला नाही माझ्या सकट, म्हणजे आता आपल्याला मदतीचे सगळे मार्ग बंद झालेले आहेत. आता आपल्याला त्याच तिकिटावर तोच खेळ खेळायला हातात वेळ नाहीये. कशावरनं मला शेवटचं परत, तरी पण माझ्यावर माझी बायको प्रेम करतेच ती, आणि आईवडिलांचा मी एकुलता एक मुलगा आहे, ते काय असं मला वाऱ्यावर सोडतील का? अरे हो सोडणार, ते तुला वाऱ्यावरच सोडणार आहेत, म्हणून तुला इथं ऍडमिट केलेले. अनेकदा सगळं करून करून चान्सेस देऊन आमचा बंडू सुधारत नाही, म्हणून तुला इथं ठेवलंय. तुला काय इथं राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी नाही ठेवलं. होपलेस माणूस आहे तू त्यांच्या दृष्टीने. म्हणून आज आपल्यावर व्यसनमुक्ती केंद्रात एकत्र जमायची वेळ आलेली आहे. विचार करा या गोष्टीवरती. शब्द टोचतील, ते टोचण्यासाठीच बोलतोय. आपल्याला जोपर्यंत एखादी गोष्ट टोचत नाही तोपर्यंत अगं आई ग असं तोंडात येत नाही. अदरवाइज नो प्रॉब्लेम, ये तो होने वाला है. किती कोडगा, किती निर्लज्ज, काय चाललंय? वय काय आपलं बोलायचे? बोल. बाबतीत
बघा आहे का, तो सांगतोय घरच्यांनी सोडण्याचं सोडाच, मी जगीन की नाही अशी अवस्था शरीराची झाली होती त्याच्या, असं तो सांगतोय. प्रत्येकाने आपापल्या शरीराची अवस्था बघा, मनाची अवस्था बघा, कुटुंबाची अवस्था बघा. आपण एकेकाळी काय होतो, समाजामध्ये आपलं नाव किती होतं किंवा नव्हतं, आणि कुठे आलोय आज आपण, हा विचार करायची वेळ आहे. हा विचार केला की मग कळतं. म्हणून अगोदर मी सक्सेस बद्दल बोललो, म्हणजे तुम्ही बोललात सगळेजण सक्सेस बद्दल. प्रत्येक जण आयुष्यात यशस्वी झालेला माणूस आत्ता माझ्यासमोर बसलेला आहे, नाही का? मग आता काय करायचं, परत यशाकडे जायला लागायचं. मग एका दिवसात मिळणार आहे का ते? एका दिवसात मिळणार नाहीये. मग यशाकडे जाण्यासाठी काय करायचं, तर पुढे बघून चालायचं. पुढे बघून चालायचं म्हणजे काय करायचं, तर आता खड्ड्यात पडायचं नाही. खड्ड्यात पडला की काही नाही, फक्त म्हणजे पाऊल मुरगळलं माझं. अरे म्हणजे मी खड्ड्यात पडलो हेच मुळी मान्य होत नाही. माझा कुठं पाय मोडलाय, माझ्या कुठं डोकं फ्रॅक्चर झालंय, याला आहे का? नुसता असा खड्ड्यात पडणार ना माणूस चालताना इकडं तिकडं बघत. अरे वेळ गेली आता तुझ्या आयुष्यातली इकडं तिकडं बघत चालण्याची. आता टाइम नाही राहिलेला. करेक्ट दिशेने एव्हरी डे मार्गक्रमणा करणं महत्वाचं आहे. ते करण्यासाठी आपल्याला असलेले स्वतःचे स्वभाव दोष परफेक्ट माहिती पाहिजेत. ते स्वभाव दोष कागदावर लिहून काढण्यासाठी तुम्हाला इथं परमेश्वराने वेळ दिलेला आहे. कागद बोलतो काय ना, मला कळलंय आता. घंटा, अरे असं कळलं असतं तर तुझी माझी इथं ओळख झाली असती का? सगळ्यात अगोदर तुला इथं कळलं पाहिजे की आपल्याला काही कळत नाही, हे कळायला पाहिजे. दॅट इज व्हॉट हतबलता, दॅट इज व्हॉट पॉवरलेसनेस. मला काही कळत नाही. आपल्यातला कोणी फक्त दारू पिऊन इथं आलेला नाही. सर्व प्रकारची मस्ती, मस्तवालपणा, उद्धटपणा सगळं करून आयुष्यात अनेक वेळा मिळालेले, ऐकतो का रे तू, चांगल्या संध्या घालवून आपण इथं आलेलो आहे. दिल्या होत्या रे देवानी आपल्याला चांगल्या संधी. आता परत एकदा देव देईल. आता काय झालंय, ज्यांचा उच्च शक्तीवरती विश्वास आहे त्यांच्यासाठी सांगतोय, आणि ज्यांचा नाहीये त्यांना उच्च शक्तीचा प्रत्यय येण्यासाठीची गोष्ट सांगतोय. परत एकदा काही कारणामुळे तुम्हाला स्वतःबद्दल विचार करायला वेळ मिळालेला आहे. चेंज द डायरेक्शन अँड गेट द सक्सेस. सक्सेस मिळवणं सोपं आहे, सक्सेस टिकवणं महाकठीण आहे. आनंदाच्या संकल्पना बदलाव्या लागतील. आज अंबानींसारखा माणूस सुद्धा काही हजार कोटी रुपयाचा बिझनेसमन असून सुद्धा तो संध्याकाळी आई बरोबर, बायको बरोबर, मुलांबरोबर,
सुनांबरोबर रात्री जेवायला हजर असतो. का असतो? त्याला त्यात आनंद मिळतो. आपल्या खिशात साधा 100चा जरी कॅट आला ना तरी ते लगेच आपल्याला चावायला लागतात. मोठ्या बार अँड रेस्टॉरंटमध्ये जायचं असं म्हणतो आपण. तिथं गेल्यानंतर गुत्त्यातल्यासारखंच पितंय. तिथं प्यायला बसल्यानंतर आपली अवस्था गुत्त्यात बसला काय आणि बारमध्ये बसला काय एकच होती. आपल्याला आपले लिमिटेशन्स ओळखता आली पाहिजेत. त्यासाठी आपल्याला आपल्या आनंदाच्या संकल्पना बदलल्या पाहिजेत. त्यासाठी आपल्याला व्यसनमुक्त मित्रांच्यात वावरलं पाहिजे. ही पहिली गोष्ट. व्यसनमुक्त मित्रांच्यात वावरत राहिल्यानंतर ऐकताय ना, व्यसन थांबवतच. व्यसन थांबवतच. आणि व्यसन थांबलं की मग पुढं काय व्हायचंय तुला? तर मला श्रीमंत व्हायचंय. मग जरा श्रीमंत लोकांच्यात जायला लागत. त्यांच्या आयडिया बघ काय काय आहेत. आता याला जरा बॉडी बनवायची. नाही आता माझ्याकडे मी दारू पित नाहीये आणि माझ्या बापाकडे पैसे आहेत. मग आता मी कुठल्याही जगातलं श्रीमंत जिम लावू शकतो ना. जिम लावून नुसतं होणार नाहीये, ते टूल आहे. आपला विषय मनोवृत्ती बदलण्याबद्दल चाललाय. जे लोक सध्या नियमितपणे व्यायाम करतायत, जे लोक सातत्याने चालायला जात आहेत, जे लोक वेडवाकडं खाऊन आचरटासारखं वजन वाढू देत नाही आहेत, अशांच्या कळपात मी गेलो ना तर माझी बॉडी सुदृढ होणार आहे. अदरवाईज ते काय आमचे हे हल्ली काय करतात, तर आमचे हे हल्ली खातात आणि झोपतात. तसं नकोय व्हायला. आपल्या आनंदाच्या संकल्पना बदलायला पाहिजे. आपल्याला समाजात नाव मिळवायचंय. कोणाचा शर्ट धरून चाललो म्हणजे आपल्याला 4 लोक बघतील. हे आपल्याला कळण्या एवढे आपण चतुर नक्की असतो. मी चतुर शब्द वापरला बरं का. चतुर असतो, चतुर आपण. बरोबर आहे ना. त्यामुळे आपला फायदा कशात आहे आपल्याला कळतो. पण त्यावेळेला जर का तोंडाला वास असेल, अहो घरात पाळलेलं कुत्र सुद्धा जवळ येत नाही आपल्या. माझा अनुभव आहे. कुत्र कोणाकोणाच्या घरात आहे रे आपल्यातल्या? 1 2 3 4 5. तू दारू पिऊन घरी गेल्यावर कुत्र्यांजवळ घेऊन बसतो का? येत नाही कुत्र जवळ. तुझ्या येतं नाही ना. अहो घरचं कुत्र पण बीच नाही, येत नाही आपल्या जवळ. खरंच बोलतोय मी. करेक्ट. कारण ते आपल्यावर प्रेम करणार असतं. आपल्या घरच्यांचं सारखंच आहे. ते आपली वाट बघत असतात, ते काळजी करत असतात. पण आपण घरी गेलो की ते डोक्यावर पांघरून घेऊन झोपतात. कुत्र्याला आपल्या दारूचा पहिल्यांदा वास येतो ना. हो बरोबर आहे, बरोबर. येतो ना, येतो. खरे हा बघा ऐका.
विषय असा चाललाय, कुत्र सुद्धा जवळ येत नाही आपल्या. मग कशा समाजामध्ये नाव कमावणार बेट्या तू, नाही का? म्हणजे व्यसनमुक्त राहणं इज द बेस ऑफ एनी गोल, असं मला सांगायचंय. तो पुढारी नाही का, तो नाही का पित रात्री? अरे तो पितो म्हणजे तो मिनिस्टर आहे, त्याला त्याच्या आयुष्यातली सगळी स्वप्न पार झालेली आहेत. आणि तू मागतोय अजून शेजाऱ्याकडे 500. खरे जिवंत उदाहरण. विषय असा चाललाय मित्रांनो, आता आपल्याकडे परमेश्वरांनी दिलेली वेळ आहे. संगत बदलली की विचार बदलतात. आपलं स्वप्न जे आहे ते स्वतः एकदा ठरवा. ज्या मंडळींनी ती स्वप्न स्वतःच्या आयुष्यात पूर्ण केलेली आहेत त्यांच्या संगतीत राहा. त्यांच्या संगतीत राहिल्यामुळे तुमची स्वप्न सगळी पूर्ण व्हायला मदत होईल, असा शब्द मी वापरतोय. मदत ही मागायची असते, मदत ही मिळवायची असते, आणि मदत मिळालेल्या मदतीचा योग्य वेळी योग्य प्रकारे उपयोग करून घ्यायचा असतो. जे आज इथे हजर आहेत त्यांनी आज मी बोललेलं जर का लक्षात ठेवलं, जे हजर आहेत त्यांनी जर का लक्षात ठेवलं तर ते हसतील. आणि इथनं आत्ता हजर नाहीत ते मात्र नक्की फसतील, असं बोललो मी. या ठिकाणी आत्ता आपण ग्रुप संपवूया. मला प्रार्थना म्हणायला मदत करा. सुरुवातीच्या काळात असंच काहीच होतं आणि त्यातनं तो चलो थँक्यू. मला जरा लवकर जायचं म्हणून 8:30 नाही झालं आजचं रेकॉर्डिंग. मिळत नाही की पूर्ण झालं. पुढे मला आयुष्याने चांगली संधी दिली. मला किर्लोस्कर मधली नोकरी लागली. नाही झालं. ठीक आहे. हो नाही आता मध्ये नाही. हो ना. मी एस पी कॉलेज शेजारी लोकमान्य तुमच्या घराच्या अगदी जवळ आहे. चांगलं आहे ना. कुठं? बरं मी रामबागेत राहतो.
ते घेतलंच ते पूर्ण करा अगोदर, पण बरोबर राहू. त्याला बघ 7 महिने झाले. चलो येऊ. नेहमीप्रमाणे छान झालं ना बोलणं. एकदम व्हेरी गुड व्हेरी गुड. दॅट्स व्हॉट वी वॉन्ट. मेंदूला माइंड चेंज करायचं. होणार. जिथं इच्छा योगेश्वराव तिथं होणार. आपला हात नाही लावणार. जिथं इच्छा तिथं मार्ग. श्री स्वामी समर्थ. होणार पीठवर. चला येऊ करे. चला देऊ सर. परवा मॅडमशी झालं बोलून. हां टोटल सरेंडर केला. हो ना. जे मॅडम म्हणतील आपलं डोकं चालवायचं.